विधानसभा लढणार आहे, आपण आमदारकी लढणार आहोत आणि आज चिकलठाण सर्कल दौरा चालू आहे. इकडचे 4-5 गावं केले. आता खेळा आलो, पाऊस येतो, नियोजन दुपारच्या वेळेस लोक नव्हतात, सगळे कामाला झाले. माझी तुम्हाला सगळ्यांना एवढी विनंती आहे की आजपर्यंत आपण सगळ्या पुढाऱ्यांना मोठं केलं, मोठ्या लोकांना मोठं केलं. लोकांकडे पैसा मरणाचा आहे, 2 नंबरचा धंदा आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला लूटमार करताना आपल्याला पैसे वाटतात. आजपर्यंत सगळा पैशाचा खेळ चालला. तरुणांचा प्रश्न आहे, रोजगारांचा प्रश्न आहे, तालुक्यात रस्ते नाही, पाणी नाही, स्वच्छता नाही. 50 वर्षापासून तालुक्याची पूर्ण वाट लावली आहे आजपर्यंतच्या राजकारण्याने. तर इथून पुढे माझी तुम्हाला हातोरी विनंती आहे, मी पैशाने गरीब आहे, मनाने श्रीमंत आहे. मनाने खूप श्रीमंत आहे. तुम्ही अर्ध्या रात्री आवाज द्या सुखादुखासाठी, कोणत्याही कामासाठी. माझ्याकडे कुठलंच पद नसताना, काहीच नसताना मी अनेक रस्त्यासाठी आंदोलन केले, मोर्चे केले, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी कायम धडपड करत असतो आपण. माझं शिक्षण जेवढे भावी आमदार आता उभे राहणार आहे सगळ्यांपेक्षा जास्त शिक्षण आहे. गरिबाचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा ओरिजिनल शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर आता माझी अशी इच्छा आहे, अशी विनंती आहे तुम्हाला की जेतखेड्या गावाचा एक जावई उभा राहतो आहे. जेतखेड्या गावाचा जावई आमदार झाला म्हणजे तुमचा हक्काचं जावई, हक्काचा आमदार राहील. अर्ध्या रात्री तुमच्या गावाचा विकास होईल, कोणत्याही गोष्टीला 24 तास हजर राहू. आणि आपल्यातून कोणी जर मोठा झाला तर एक वेगळा आनंद, वेगळा समाधान आपल्याला मिळतो. तेच 4-5 मुंडकं फिरत आहे 50 वर्षापासून. तर 4-5 मुंडक्यामध्ये नवीन चोरी नाही, बदल नाही. आता मी नवीन चेहरा आलो आहे, सुशिक्षित चेहरा आहे, गरिबाचा शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर सगळ्यांनी तुम्ही एकदा मला संधी द्यावी. तुम्ही दिलेला आशीर्वाद, मतदान, ही संधीचं सोनं 100% केल्याशिवाय आपण राहणार नाही. आता काही आजपर्यंतच्या आमदारांनी 50 वर्षापासून काय विकास केला आहे? फक्त जातीवादावर निवडणूक, जातीवादावर मतदान. तर हे याच्यामुळे आपल्या तालुक्याचा नुकसान होतं दिवसेंदिवस. त्याच्यामुळे